केली आहे. मी त्याला वाचवू शकलो नाही, मला हे दुःख सहन होत नाहीये असं म्हणताना धनंजय देशमुख यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. सरपंच संतोष देशमुख हत्येचे फोटो व्हिडिओ समोर आले आणि त्यानंतर जरांगे पाटलांना देशमुख कुटुंबाची त्यांनी भेट घेतली आहे आणि धनंजय देशमुख या दरम्यान ढसाढसा रडलेले. माझ्या भावाला जपत होतो, त्याला आई वडिलांपेक्षा जास्त आईला पण माहितीये, बायकोला पण माहिती, माझ्या दादाला लय जपत होतो मी. तुटून गेल्यावर दादा मी एवढे दिवस बघितलं नव्हतं, फक्त लढत होतो. आता तुटून गेले दादा, मला काहीच सुचत नाही, मला काहीच कळत नाही रात्रीपासून. तुम्ही रिपोर्टरला फोन करा राव, मला मी काम करू, काय करू. दादा झोप नाही, रात्र झोप नाही ना, काही नाही मला. दादा हाल केले माझ्या भावाचे. मला म्हणायचं माझं बळी दिलं असतं त्याला गावासाठी, म्हणत होतं मला वाचवा, गावासाठी नाव घेतलं ते नाही जाऊ शकत नाही. धनुभाऊ, या फोटो बाहेर आल्यानंतर बऱ्याच हालचाली राजकीय दृष्टिकोनातून रात्रभरात झालेल्या. तुम्हाला काय अपेक्षित आहे? आज अधिवेशन चालू आहे. मला त्या एकाही माणसावर बोलायची इच्छा नाही. राजकारणी कुठल्याच, ज्यांना हे अभय दिलं त्यावेळेस कळायला पाहिजे होतं त्या राजकारणी लोकांना की आपण कुणाला वाचवायलो. त्यांना गोळ्या घालायची ऑर्डर द्यायला पाहिजे होती. पकडून हे सगळं एवढं दिवस चालवायची काहीच गरज नव्हती. सगळ्यांना माहिती, हे सगळ्यांना माहिती हे कशा वृत्तीचे लोक आहेत. मला बोलायचं नाही त्यांच्यावर. तर आपण बघितलं धनंजय देशमुख ढसाढसा रडलेले आहे. अधिवेशन सुरू आहे आणि आता माझी कुणाकडूनच काहीच अपेक्षा नाहीये, मला कुणाशीच काहीच बोलायचं नाहीये असंच धनंजय देशमुख या ठिकाणी म्हणताना आपल्याला दिसत आहे. जरांगे पाटील हे देशमुखांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. आमचे प्रतिनिधी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करताय. मात्र हा इतका कठीण प्रसंग आहे, इतकी कठीण परिस्थिती आहे की काय बोलावं, काय विचारावं हे सुद्धा या ठिकाणी कळत नाही. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र एकंदरीत धनंजय देशमुख यांची आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतोय. बिमोड करायचं आपल्याला, ह्या वृत्तीचा बिमोड करायचा, सोडायचं नाही. ठीक आहे, जे व्हायला नको होतं ते झालंय. संतोष भैयाला सुद्धा आनंद वाटला पाहिजे, जबाबदारी आपल्यावर. होय, मी कठोर टोकाचं बोलतोय. आपल्या हातात आता तेवढं एकच गोष्ट, संतोष भैयाचं त्यांना बदला घेणं, त्यांचा बिमोड करणं यांचं. येऊ द्या यांना सुटून, जसं यायचं तसं येऊ द्या. पाटील, मी तुमच्या डोळ्यात अश्रू सहसा बघत नाही. अख्ख्या महाराष्ट्रात अश्रू येतात डोळ्यात. ते भयंकर कृत्य हो, असं नाही होत राज्यात, देशात असं होत नाही. आणि एवढी काय इतका राग येण्यासारखी चूक नाही आहे. इतकं रोष व्यक्त करायचा किंवा तुम्हाला एवढी चिड आहे, एवढं काही झालेलं नव्हतं. म्हणजे इतक्या चिडीला की झालेलं नव्हतं काहीच. जे खरं सांगतो, इतकं काय झालेलं, वाद भांडण तंटा हा चालू असतो गावा लेवलवर, तालुका जिल्हा लेवल. एवढा तिरस्कार, इतके क्रूर हत्या करणं, एवढं काही झालेलं नाही. पण ही पैदास पहिल्यापासूनच असली, आजच नाही.
ही जी पैदाशी ही पहिल्यापासून असलीच आहे. यांना पैसा पद एवढेच लागतात फक्त, मग ते कोणत्याही टोकाला जाते. बिमोड होईल. फोटो व्हायरल झाले तसे धनंजय देशमुख घरात जाण्याची हिंमत नाही म्हणतायत. जावं लागल. माझं सुद्धा लेकरांना काय सांगू म्हणतायत. मी सुद्धा लय कठोर काळजाचा आहे, पण शेवटी एवढी घटना बघितल्याच्या नंतर, एवढे फोटो बघितल्याच्या नंतर कोणी पण खचून जाईल. पण त्यांना घरात जावं लागेल, बाहेर यावं लागेल आणि आता लढावं लागेल. बिमोड करायचा. संतोष भैया यांच्यावर असली पाहिजे ती जबाबदारी. आता आपल्या लेकरावरती असली, यांना येऊ द्या सुटून बाहेर. यांना जसं यायचं तसं येऊ द्या, बाहेर येऊ द्या, आत राहू द्या. नसतं मग यांना फाशी होस तर, गोळ्या घालून फाशी होस तर लढावं लागणार आहे. दोन्हीतून एक. सुटून आले तर जशाला तसं, आत राहिले तर त्यांना पूर्ण फाशी होईपर्यंत लढावं लागणार आहे धनंजय भैयाला. पाटील साहेब, या व्हिडिओ फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय घडामोडी सुद्धा बऱ्याच झालेल्या आहेत. मुख्यमंत्री अजितदादाला भेटलेले आहेत, अनेक नेते एकमेकांना भेटलेले. त्यांनी शक्यता आहे की धनंजय मुंडेंचा आज राजीनामा होईल. हे नुसतं राजीनामा नाही, त्याला 302 मध्ये घेऊन त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. नाटकबाजी नाही करायला पाहिजे, बहाणेबाजी नाही करायला पाहिजे, कोणाच तरी लेकराची जाण ठेवायला पाहिजे. नसता जनताला न्याय करावा लागेल. हो, जनता काही करू शकते, काही. तुमच्या एका डोळ्यामध्ये पाणी आणि दुसऱ्यात आग दिसते. आपण पहिल्यापासून असाच आहे, आजच नाही. आपण अन्यायाचा बिमोड करतो. आपण कोणाला पाय लावत नाही. पाय लावणारा किती बी तुरमखान असला, किती जणांची ती पैदास असली, ही पठ्ठ्या सोडित नाही, पुन्हा अजिबात सोडित नाही. मला ते शरीर उपोषणामुळं साथ देत नाही. मला नाही चालायला येते, त्रास होतो. मला हे जसं कळलं, सिद्धार्थ भाई आहे साक्षाला, मी रात्रभर जागा आहे, असं माशासारखा तरफड मरफड करत होता, नाविलाज होता माझा. परंतु आम्हाला लढावं लागणार आहे, आम्हाला असं नाही चालणार आहे. आमच्या संतोष भाई असले पाहिजे. पाठीमागच्या माझ्या मराठ्याच्या पोट्ट्याने माझा बदला घेतला. संतोष भाई बदला होईन. हो, एकदा आपण भिडलो तर एखाद्या गोष्टीला जर मागं लागलोत ना, बिमोड करतो. सगळ्या टोळीचा बिमोड करणार, सोडत नाही कोणाला. संतोष भैयाला न्याय होणार, संतोष भैयाचा बदला होणार. पण पाटील, ज्या पद्धतीनं यापूर्वी एक व्हायरल झाला होता, ज्या दिवशी तुम्ही केसमध्ये आला होता, पहिल्याच दिवशी ज्या दिवशी तुम्ही या सगळ्या आंदोलनानंतर लोकांनी तो फोटो बघितला होता. पण त्यानंतरची तर ही आता अगदी कोऱ्याची परिसीमा ओलांडली की ते फोटो बघितल्यानंतर कुठलाच माणूस स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकत नाही. लय अवघड आहे हो, खरंच नाही बघू वाटत ते. खरंच सांगतो मी, नाही बघू वाटत. ज्यावेळेस पहिला फोटो आम्हाला दाखवण्यात आला ना, माहीत आगच झाली. पहिला फोटो भयंकर होता दाखवला, ते भयंकर. हे आहे ना, हे याला जबाबदार फक्त दाने आहे, मुंडे आहे, बाकी कोणी नाही. त्याला पैसे गोड लागले. आत्तापर्यंत हे लोक मोकाट सोडलेले होते. हे कोणाचा पण खून करायचे, जमिनी बळकायचे, प्लॉट बळकायचे, खंडाने मागायचे, हार्वेस्टरवाल्याचे पैसे काय, कारखान्याचे काय, हे त्याला नेऊन द्यायचे. याला गोड लागायचं ते पैसे त्यावेळेस. म्हणून हे मोकळ सोडले, तुम्ही काही पण करा, मंत्रिपदाचा सगळा वापर तुमच्यासाठी. याला सगळा जबाबदार ते पुरावे नाही म्हणतात. इतकं निर्दयी आणि तिरस्कारानं भरलेलं सरकार मी नाही बघितलं आत्तापर्यंत. इतके निर्दयी नाही बघितलं की तुम्ही इतके तिरस्कारानं भरले. तुम्ही कशाला म्हणतात पुरावे नाही? पुरावे नाही बोलता, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. पुरावे नाही म्हणता. हे लोक त्याचे आहेत, पैसा त्याच्यापर्यंत गेला आहे सगळा. हे खुणं करेपर्यंत त्याला माहिती आहे, खंडणी मागेपर्यंत त्याला माहिती आहे. तो 302 मध्ये आला पाहिजे, तरच हे खरं सरकार खानदानी तरच खानदानी सरकार, नाही तर खानदानी नाही तुम्ही. पण आत्तापर्यंतच्या 80 दिवसाच्या कार्यकाळामध्ये जी काही ॲक्टिव्हिटी सरकारकडून झालेल्या आहेत, आता असं वाटतं का की ते या 302 खुनाच्या गुन्ह्यामध्ये करील केलं जाईल? कारण राजीनामाच मागणी करून सुद्धा गेल्या महिना दीड महिन्यापासून सरकार विचार पण करत नाही. नाही, त्याला काढून फेकायला पाहिजे. आणि आता 1.5 महिन्यात आणि 2 महिन्यात काय झालं आम्हाला नाही माहीत. ते अजितदादा पवारांना सांगतो आणि फडणवीसांना सांगतो, त्याला काढून फेका, आमदारकी सहित 302 मध्ये घ्या त्याला. नाही तर उद्रेकाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे.
एकदा मी सांगतो, पुन्हा पुन्हा डोचू नका मला. तुम्ही इतक्या नीच पायदाशी गुंड संभळीत असल्यावर क्रूर हत्या करणारे मला लय भोगावं लागणार. साधं सोपं समजू नका. तुम्हाला वाटत असेल एवढं सोपं नाही. कुठलं बळ नव्हतं म्हणजे ज्या पद्धतीनं ते हसतायत, सेल्फी काढतायत, कसलं सेलिब्रेशन करतायत की एकीकडे निर्गुण यांची भैया यांची एक रेषा ठरलेली, ती बोलावी लागणार आहे. आता नाविलाज आहे त्याला, आता ती बोलावी लागणार. यांची एक सीमा ठरलेली, एवढंच आपलं. यांचा देव वेगळा, यांचा नेता वेगळा, यांची संस्कार संस्कृती वेगळी. इतक्या नीच पातळीचे ते हे सगळे सारखे आहेत. हे पुरे सगळे सारखे आहेत. हे सगळे सारखे आहेत. यांच्यात कोणात काहीच बदल नाही. ही टोळी कायम संपवावं लागणार आहे. आणि उभ्या महाराष्ट्राला कळालं, बरं झालं. या राज्यातल्या मराठ्यांना सांगतो आणि जनतेलाही सांगतो, तांब्यावर पाणीसुद्धा या पायदेशील इथून पुढे देऊ नका. अजिबात नाही. इतकी क्रूर हत्या जर आपल्या घरातल्या लेकराची केली असती तर तुम्ही कसे वागला असतात मराठ्यांनो? तुमच्या लेकराची क्रूर हत्या केली असती तर असंच वागला असतात. हे कोण आहे? संतोष भाया, तुमचंच लेकरू आहे मराठा. तुम्हाला वाटत असं नाही हो चांगला आणि तेव्हा चांगला, कोणी चांगला नाही. यांना तांब्या फर पाणी इथून पुढे देऊ नका. हो, यांनी आपल्या लेकराला हलाल करून मारलं. इतके क्रूर मारलं ना, गँगवार होते त्याच्यासुद्धा मेलं नसेल, कोणी मारलं नसेल. इतकं क्रूर मारलं, भयंकर. बदला होणार, संतोष भैयांचा बदला होणार. संतोष भैया असणार. संतोष भैयांना असायला लावायची जबाबदारी आपली सगळ्यांची. धीर धरायचा. सगळं उडत गेलं, कोणाला काय मोजायचं नाही, आपल्याला बदला घ्यायचा. येऊ दे, सुटून येऊ दे, कशी आहेस तशी येऊ दे, सुटून येऊ दे, जेलमध्ये सोडू दे, लढायचं आहे आपल्याला. निश्चितपणे या ठिकाणी आपण आपल्यासोबत धनंजय पण आहेत. धनंजय, म्हणजे प्रचंड वेदना होत आहेत. त्या वेदनेची जी खोलवर वेदना गेल्या आहेत त्याला शब्द नाहीत. नाही, आज मी निशब्द झालेलो आहे. मला बोलताना काही कळत नाही काय बोलावं ते. रात्री झोपलो, दादाही झोपले नाहीत, कोणी गावातले कोणी झोपलं नाही. 2-2:30 वाजता इथून सगळे घरी गेले आणि मी थांबलो होतो इथंच पोरांसोबत. निशब्द झालेलो आहे मी. पहिल्यांदा 85 दिवस झालं आता. आज पहिल्यांदा असं झाली गोष्ट की मला कुठंच काहीच बोलता येत नाही आणि काय करावं समजत नाही. मी आता पाटलांशी बोलताना म्हणाले की आता घरी काय सांगू असं प्रश्न पडला. खूप मोठा प्रश्न आहे तो. सगळे पाठीमागं उभा आहेत म्हणून तरी कुठंतरी इथपर्यंत आपण येऊ शकलो. पुढेही जाऊ, कारण का यांना हीच गोष्ट पाहिजे असेल की हे कमजोर कसे होतील. त्या अर्थानंच कदाचित हे सगळे गुन्हे केले असतील. आणि भीती व वातावरण जे झालेलं आहे सगळं, याच्यावर मी रात्री बऱ्याच लोकांना हे सगळं पाठवलं आहे की मी निर्णय घेणार आहे. निर्णय किती कठोर असू द्या, विचारात घेऊन निर्णय घेणार आहे. हे सगळं जे ह्यांना सगळ्याला सगळं माहिती आहे आत्तापर्यंत. हे फोटो ह्या आधीच बघितलेत लोकांनी. हे गृहमंत्रालयापर्यंत हे सगळं फोटो वगैरे गेलेले असणार आहेत. ह्यांना सगळं माहिती आहे, पण ह्याच्यातून वाचणार कसं, याच्यासाठी काय करावं लागेल. हे राजकीय लोक या जिल्ह्यातले ठराविक, ज्यांना मन नाही, हृदय नाही, ह्यांना फक्त स्वतःचं पडलेलं आहे. आज माझा 4 वर्षाचा मुलगा म्हणतोय संतोषांना आल्यावर मी शाळेत जाणार आहे, आणि ह्यांना आईबापा असून हे म्हणतायत की आमचे लेकरं आम्हाला विचारतायत की शाळेत की हे काय चालू आहे. म्हणजे ज्याचा तुम्ही नायनाट केला, एका निष्पाप माणसाचा बळी घेतला, त्याचं तुम्हाला दुःख कधी व्यक्त झालं नाही, परंतु तुमच्या फ्युचरचं तुम्हाला पडलं आहे. अतिशय खालच्या स्तराची विचारसरणी घेऊन हे सगळे चाललेत एका कशाला तरी चिकटून. हे अत्यंत निंदनीय आहे आणि ह्यांना नियती माफ नाही करणार. नियतीवर माझा विश्वास आहे. ह्यांना नियती, ह्यांचं सगळं जे काळा बाजार आहे ह्यांचा सगळा, हे सगळं उठवणार आहे. आणि हे लोक यांच्याच जीवावर सगळं करत होते हे देखील यांना पक्क माहिती आहे. पण धर्मो याची कल्पना होती. खरं तर अनेक जण म्हणत होते की अशा पद्धतीने झालाय सगळा प्रकार. कल्पना होती की असं काय झालं होतं? खरं तर मी काहीच म्हणजे त्या गोष्टीकडेच कधी लक्ष दिलं नाही, कारण का मला दुःख व्यक्त करायचा सुद्धा अधिकार यांनी ठेवला नव्हता. मला लढायचं होतं.
आपण सगळे लढलो नसतो, आपण न्याय मागितला नसता, तर हीच गोष्ट जर पहिल्या दिवशी झाली असती तर मग खूप भयानक परिस्थिती झाली असती आणि ह्यांना हेच अपेक्षित असावं असं देखील मला वाटतं. पण मग ज्यावेळेस मला पहिला फोटो बघत आठवतं की मी तुम्हाला विचारलं होतं खाजगीमध्ये की फोटो तुम्ही बघितला, तुम्ही म्हणजे बघणार नाही कारण मला ते वेदना होतात. आजच्या तर त्यापेक्षा पुढे जाऊन मी आज एकच फोटो बघितला आणि डोळे झाकले आणि साईड बाय झालो. मला त्या एका फोटोनंच मला जे काही वेदना झाल्या, आम्ही जे लहानपणीपासून राहत होतो ते सगळे दिवस आठवले आणि शेवटचा आजचा हा फोटोचा पण दिवस आठवला. तर कुठंतरी अशी गोष्ट आहे ही की सहन नाही होऊ शकत. रात्री आमचे गावकरी सगळे येऊन बसलेले होते इथं. जे येईल त्याच्याकडे बघून मला असं वाटायचं की त्याच्या गळ्यात पडून रडावं, मोकळं व्हावं. परंतु मी पूर्ण तुटून गेलेलो आहे. मला समजत नाही आहे की म्हणजे मी काय करू आता, मला निर्णय काय घ्यायचा आहे, मला काय कसं लढायचं आहे. तुम्ही सगळे सोबत आहेत पहिल्या दिवसापासून, म्हणून मी इथपर्यंत आलो आहे. यापुढं वाट खूप कठीण आहे, दुःखाची वाट आहे. कशी तुडवावं हे समजत नाही. धनुभाऊ, तुम्ही म्हणाला होतात की शेवटच्या क्षणी काय घडलं असेल तर मी कुठून तरी येईल, येईल आणि मला वाचेल असं त्याला फक्त मी दिसत असेल की कुठून तरी येईल. कारण का आपण एवढ्या उंचीचे नाही आहेत, आपण या कलियुगातले माणसं आहेत. परंतु जे राम लक्ष्मणाचे आचारविचार होते त्या आचारविचारांना आम्ही सगळं चलत होतो, म्हणजे घडवायचं बघत होतो. त्याला फक्त दिसत असेल की मी कुठून तरी येईल. तो शोधत देखील असेल, त्या निरागस डोळ्यांनी बघत असेल की आपला भाऊ कुठून येतोय का. कारण का आत्तापर्यंतच्या सगळ्या कार्यकाळामध्ये आम्ही एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून काम करायचो चांगलं. तसंच त्याला वाटलं असेल की कुठून तरी येऊन मला वाचवेल. पण या पोलीस यंत्रणेनं यांना सगळं माहीत असताना, यांना टावर लोकेशन माहीत असताना आरोपीला कुठंतरी गावकरी जाऊन मारतील ह्या भीतीपोटी ह्यांनी भावाचा जीव जाऊ दिला. पण त्या आरोपीला वाचवलं आणि आरोपीला एक धक्का पण नाही लागू दिला. आणि एवढं होऊन देखील त्यांना त्यांचे 10:30 वाजेपर्यंत घडलेल्या घटनेदिवशी सगळे मोबाईल चालू असताना कुठंही पकडायचा प्रयत्न केला नाही. SP साहेबांना, जुन्या बारगड साहेबांना कोणाकोणाचे फोन गेले, त्याचा CDR जर आज काढला तर ह्या सगळ्या राजकीय लोकांनी त्यांना हे प्रकरण दाबून टाका असंच असणार आहे आणि याच्यात काहीच खोटं निघणार नाही. हे मात्र खरी गोष्ट आहे ही. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये आता संघर्ष करावा लागणार आहे. आता ही सगळी परिस्थिती आहे, न्यायासाठी संघर्ष करावा लागतो. आता तेच चालू आहे. आत्तापर्यंत एवढ्या दिवस दुःख पाठीवर होतं, ते आता पायदळी मी नाही घेऊ शकत. पायदळी दुःख घेऊन मी त्याच्यावर नाही चालू शकत. कालपासून धनंजय मुंडेंचं नाव फार मोठ्या प्रमाणात सगळीकडे घेतलं जातं. तुम्हाला वाटतं का की धनंजय मुंडेंना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे? सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे 1 ते 7 आरोपी कोण आहेत, त्यांना सांभाळणारा कोण आहे आणि ते कुणाच्या जीवावर करत होते. पण ह्यांना माणुसकी, नैतिकता, म्हणजे स्वतःचं फक्त कसं चलेल, स्वतः फक्त कसं त्या IT मध्ये राहायचं, काळा बाजार केलेल्या पैशाच्या जीवावर, हे सगळे खंडणीतून आलेल्या पैशावर, हे सगळे डील करून जे हे आयुष्यभर ह्यांनी काढलेलं आहे, त्यांना जिथं जे बसलेले चिकटून त्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही. गरिबाचं लेकरू नाही, समाज नाही, काही घेणं देणं नाही, कुठलीच गोष्ट नाही. त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये आम्ही सांगायलोत ना, ह्याच्यात 150-200 लोक असतील सगळे. तुम्ही जर हे गृह मंत्रालयाच्या नाकावर टिचून जर तुम्ही एका गाडीमध्ये सोडायला जातात 200-300 लोक घेऊन सरेंडर केले म्हणजे काय उपकार झाला का? आज 1 नंबरचा जो आरोपी आहे त्याला लाज वाटायला पाहिजे होती जीवाला. एवढा मोठा चुकीचा सगळा पसारा वाढून ठेवण्यापेक्षा काहीतरी चांगलं काम केलं असतं तर आज अशा गोष्टी घडल्या नसत्या ना. कुणाच्या जीवावर केलं, त्यांचा विचार घेतला तर ते सांगतील नाव तुम्हाला माझ्यापेक्षा, हे कुणाच्या जीवावर सगळं चालू होतं. पण ही प्रॅक्टिस होती, कारण आतापर्यंत ज्या गोष्टी समोर येत आहेत, चार्जशीटमध्ये सुद्धा याचा उल्लेख करण्यात आला आहे की जवळपास 10 वर्षापासून सुदर्शन खुले आणि त्याच्या टोळीची या परिसरामध्ये दहशत होती. अगदी कळम असेल, केज असेल, धारूर असेल, या परिसरामध्ये असे गुन्हे केले जात होते. माझ्या भावाला जसं गावचा घमंड होता, गाव माझं किती चांगलं आहे. या क्षणाची सर्वात मोठी बातमी बघूयात. मुंडेंच्या राजीनाम्याबाबत ही सर्वात मोठी बातमी आपल्याला बघायला मिळते. फडणवीसांनी मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितलेला आहे. ही या क्षणाची सर्वात मोठी बातमी, या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आपण बघतोय. गेल्या काही दिवसांपासून धनंजय देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना आता मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सर्वात मोठी बातमी तुम्ही फक्त साम टीव्हीवर बघताय, ती म्हणजे फडणवीसांनी मुंडेंना राजीनामा देण्यास सांगितलाय.
अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून. गणेश, काल रात्री बैठक झाली असल्याचं कळलं होतं आणि आता थेट राजीनामा देण्यास सांगितलं असल्याचं कळतंय. सविस्तर माहिती या संदर्भात. नक्कीच संतोष देशमुख हत्येतील सगळे फोटो आहेत ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. कारण की संतोष देशमुख हत्येतील चार्जशीट आहे ती देखील पोलिसांनी आहे ते कोर्टामध्ये सादर केलेली आहे आणि यानंतर समाज माध्यमांमधून देखील आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये टीका होताना पाहायला मिळत होती सरकारवर. आणि याच पार्श्वभूमीवर काल ज्यावेळेस हे सगळे फोटो आहेत ते बाहेर पडले आणि या फोटोच्या नंतरून आहे ती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये देखील एक बैठक पार पडली आणि याच बैठकीमध्ये आहे ते धनंजय मुंडे यांना देखील बोलवण्यात आलं होतं आणि त्यानंतरून धनंजय मुंडे यांचा राजीनामा संदर्भात आहे ती चर्चा झालेली आहे. आणि त्यानंतर मुख्यमंत्री यांनी धनंजय मुंडे यांना स्पष्ट सांगितलं आहे की सरकारची प्रतिमा आहे ती मलिन होताना पाहायला मिळते, त्यामुळे तुम्ही आहे तो राजीनामा देण्यात यावा. त्यामुळे आता धनंजय मुंडे आज राजीनामा देत आहेत का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. निश्चितच. मात्र आता राजीनाम्याची मागणी जर करण्यात आलेली आहे तर आता अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा गाजू शकतो का, या संदर्भात काय अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते? नक्कीच आज अधिवेशनामध्येच आहे ते धनंजय मुंडे येतील आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे आहे तो राजीनामा सुपूर्द करतील असं देखील सूत्रांकडून माहिती मिळते. कारण की गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणाहून आहे ते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा. कारण की वाल्मिक कराड हा जो मुख्य आरोपी आहे याचे आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे अत्यंत संबंध आहेत आणि त्याचमुळे या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा देखील सहभाग असल्याचं आहे. त्याचबरोबर होणारी कारवाई आहे यामध्ये कुठेतरी अडथळा येऊ शकतो अशा पद्धतीची देखील आहे ती टीका होताना पाहायला मिळते. कारण की ज्यावेळेस खरं तर ही हत्या झाली आणि या हत्येनंतरून लवकर याचा तपास झाला नव्हता. गेल्या काही दिवस वाल्मिक कराड आहे तो फरार होता. अद्यापही या सगळ्या प्रकरणातला एक आरोपी जो म्हणजे कृष्णा आंधळे हा देखील फरार आहे आणि या फरार आरोपीचा देखील पोलिसांकडून शोध घेतला जातोय. त्यामुळेच कुठेतरी या सगळ्या प्रकरणाला आहे ते वाचा होण्यासाठी आहे जर मंत्रिमंडळातील वाल्मिक कराड याचा जसं सारखं सातत्याने ही गोष्ट लावून धरलेली की याला लात मारून फडणवीस साहेब बाहेर काढा. त्यांनी हे ऐकावं. अजितदादांना सुद्धा मी कधी बोललो नाही आत्तापर्यंत आणि त्या दाण्याफाण्याचं तर आपण नावं नाही घेतलं. त्याला गिनी तर नाही मी आणि त्या असली किती बोलतो रोज बोलतो मी. पण काल मला वाटलं की आमच्या एका भावाचं जरी एवढी क्रूर हत्या केली तर फडणवीस साहेब तुम्हाला विनंती याला लात मारून बाहेर काढा. आणि अजितदादांना सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही याला आता लात मारून बाहेर काढा पण 302 मध्ये सुद्धा घ्यावं लागणार आहे. सुट्टी नाही. त्याच्या टोळीला पण त्याला पण. हे 150 ते 250 लोक भरतायत, थोडी नाही आहे. आमचेच फितूर निघाले हो काय आमच्याशीच गोड बोलून दगा फटका करणारे सुद्धा काही निघाले नसता मागच कार्यक्रम वाजला असता चार्जशीटच दाखल नसतं झालं. पण मुख्यमंत्र्यांनी आता निरोप दिला असं राजीनामा देण्यासाठी मला आणखीन ते माहीत नाही. आपल्याकडचं कधी खोटं नसतं. कारण मीडियावर माझा किती विश्वास आहे मीडियावाल्याला माहिती. पण मी ते बघितलं पण नाही. पण मी कालपासून हे सातत्यानं आता लावून धरलेलं आहे की फडणवीस साहेब तुम्ही याला लात मारून बाहेर काढा. अजितदादा तुम्ही याला लात मारून बाहेर काढा. हे काल पासून सातत्यानं मी सांगतो आणि त्यांनी हे ऐकावं. नाही पाटील झालंय सांगितलेलं आहे म्हणजे हे सगळ्यांसमोर आलेलं आहे की राजीनामा द्यायला सांगितलेला आहे. आता पुढं काय म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मग तर चांगलं आभार. मी तर मुख्यमंत्र्यांचे मनापासून खरंच आभार मानणार. आणि अजितदादाचे सुद्धा याला लात मारून बाहेर काढलं तर. आणि आता कौतुक करायचं आहे आम्हाला तुमचं दोघांचं पण, फडणवीस साहेबाचं पण आणि अजितदादाचं पण. तुमचं स्वागत पण करायचं आहे. 302 मध्ये घाला. आम्ही वाट बघतोय आतुरतेने तुमचे स्वागत करण्याचे शब्द आमच्याकडं राखीव ठेवलेत आम्ही आणि कौतुकाचे पण. 302 मध्ये हिऊ येतोय. काही मधल्या पट्ट्यात तो वाचला आहे हो. मधी सरकार पक्षाचे काही प्रतिनिधी थोडंसं हे करायला गेले थोडीशी बडेजावपणा. त्यावेळेस थोडेसे चार्जशीट आणखीन 2 महिन्यांनी दाखल व्हायचं तर ते तातडीनं होण्यात आलं आणि ते थोडीशी प्रक्रिया इतक्या नराधामांची लागली. ही टोळी म्हणजे ना एक प्रकारची खूप मोठी
या क्षणाची सर्वात मोठी राजकीय बातमी आपण साम टीव्हीवर बघतोय ती म्हणजे धनंजय मुंडे यांचा आता गेम ओव्हर झालाय का हा सवाल उपस्थित झालाय. कारण काल अतिशय महत्त्वाची बैठक देवगिरीवर पार पडली आहे आणि या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांना उद्या अर्थातच आज राजीनामा द्यायला सांगितलं असल्याचं कळतंय. त्यामुळे आता फडणवीसांनी राजीनामा देण्याचे आदेश दिले असले तर आज धनंजय मुंडे राजीनामा देणार का हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. आपण बघितलं मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण साधारणतः गेल्या 3 महिन्यांपासून आपल्या डोळ्यांसमोर आहे. मात्र काल जे फोटो समोर आले ते प्रत्येकाला हादरवणारे संतापजनक असे फोटो आहे आणि हे फोटो माध्यमांमध्ये आले, सोशल मीडियावर समोर आले आणि त्यानंतर काल रात्री देवगिरीवर अतिशय महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि याच बैठकीमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता राजीनामा देण्याचे आदेश दिलेले आहेत. या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून घेऊयात. ते आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत. गिरीश, फोटो तर समोर आले, मात्र याआधी 2 वेळेस फडणवीस आणि अजितदादा दोघांनी देखील मुंडेंना क्लीन चिट दिली असल्याचं आपण पाहिलं होतं. मात्र आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. सविस्तर माहिती या संदर्भात. नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेले वाल्मिक कराड यांचे जेव्हा चार्जशीटवर नाव आलं त्यानंतर प्रामुख्याने ही मागणी आली होती की धनंजय मुंडे यांचा राजीनामा. खरं तरी सुरुवातीपासूनची मागणी होती. त्यानंतर भेटीगाठी या वाढत गेल्या. मुख्यमंत्री फडणवीस असेल, धनंजय मुंडे, अजित पवार या सगळ्यांची चर्चा झालेल्या होत्या. आज काल रात्री धनंजय मुंडे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी ही चर्चा केली आणि त्यांना राजीनामा देण्याच्या सूचना केल्याची माहिती मिळते. काल उशिरापर्यंत या ठिकाणी धनंजय मुंडे असतील, सुनील तटकरे असतील, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीत फडणवीस यांनी राजीनाम्याची देण्याच्या सूचना आहेत त्या केलेल्या आहेत. काल रात्री या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ज्या आरोपींनी ज्या पद्धतीने हत्या केली याचे फोटोज आहेत ते समोर आले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा कधी घेणार याची चर्चा जी काही मागील 2 महिन्यांपासून सुरू होती, अखेर फडणवीस यांनी राजीनामा देण्याच्या सूचना आहेत त्या केलेल्या आहेत. त्यामुळे आज कदाचित धनंजय मुंडे यांचा राजीनामा होऊ शकतो. विरोधक यावरून मागील 2 महिन्यापासून आक्रमक होते, सातत्याने मागणी करत होते. मात्र सुरुवातीला फडणवीस यांनी देखील क्लीन चिट दिली होती की संपूर्ण चौकशी झाल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल. अजितदादांनी स्वतः क्लीन चिट दिलेली होती की अशा पद्धतीचे आरोप होत असतात, मात्र ज्यावेळी संपूर्ण चौकशीतील जो काही निर्णय बाहेर येईल त्यानंतर याबाबतची कारवाई केली जाईल अशा पद्धतीचे क्लीन चिट ही अजितदादांनी दिली होती. त्यानंतर नैतिकतेच्या बाबतीत धनंजय मुंडे यांनाच तुम्ही विचारा अशा पद्धतीचं त्यानंतर अजितदादांचं वक्तव्य. काही सातत्याने जे काही प्रकरणातील वेगवेगळ्या बातम्या किंवा गोष्टी समोर येत होत्या तसं अजितदादा देखील धनंजय मुंडे यांच्यापासून थोडंसं दूर राहत असल्याचं आपण पाहिलं. काल चहापानाच्या वेळी देखील अजितदादांनी धनंजय मुंडे यांना थोडंसं दूर ठेवल्याचं चित्र आपण सर्वांनीच पाहिलं. त्यानंतर चार्जशीटमध्ये जेव्हा वाल्मिक कराड यांचं नाव समोर आलं त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा याच अधिवेशनात होईल याची चर्चा ही प्रबळ झाली. मात्र काल झालेल्या बैठकीनंतर काल जे फोटोज समोर आले त्यानंतर जी काही चर्चा झाली त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी अजितदादा, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामे देण्याच्या सूचना केलेल्या आहेत. काल धनंजय मुंडे विधानभवनात आलेले होते. माध्यमांनी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी डोळ्याचा आजार असल्याचं सांगितलं होतं, त्यामुळे मी जास्त काही बोलू शकत नाही असं सांगितलं होतं. आणि अशा स्थितीत काल रात्री ज्यावेळी फोटो समोर आले त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यासोबत चर्चा केली आणि या चर्चेनंतर आता मुख्यमंत्र्यांनी ह्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आज कदाचित धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो, त्या पद्धतीच्या सूचना आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे आज कदाचित राजीनामा देतील आणि त्यामुळे विरोधक याच मुद्द्यावरून आक्रमक होत होते आणि त्यामुळे आज देखील मवी आणि कालच्या बैठकीत त्यांनी आज स्थगन प्रस्ताव मांडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबतचा स्थगन प्रस्ताव मांडणार होते आणि या मुद्द्यावरून आज सरकारला घेरण्याचा एकंदरीत त्यांचा प्लॅन होता. आणि अशा स्थितीत काल आलेले फोटो हे अधिक विरोधकांसाठी एक अधिकचे पुरावे होते आणि त्यामुळे कुठेतरी सत्ताधारी यांना अधिक घेरण्याचा एक प्रयत्न जो विरोधकांनी केला होता त्यासाठीचे हे प्रबळ असे पुरावे त्यांच्या हाती आले होते. जे काही फोटोज आहेत ते समोर आले. अशा स्थितीत काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे सूचना केलेल्या आहेत की धनंजय मुंडे तुम्ही राजीनामा द्या. मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे ते रुग्णालयात होते, त्यांच्यावर निश्चितच गिरीश, काल विधानभवन परिसरामध्ये तर धनंजय मुंडेंनी बोलणं टाळलं, मात्र आज ते त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत का या संदर्भात काय माहिती मिळते हे फोटो समोर आल्यानंतर? कारण की धनंजय मुंडे यांच्या विरोधात देखील एक वेगळा संताप बघायला मिळतोय.
नक्कीच काल धनंजय मुंडे हे उपस्थित राहिले होते, त्यामुळे आज धनंजय मुंडे उपस्थित राहणार का त्यांच्या कार्यालयाकडून कोणतेही याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही. परंतु अधिवेशन असल्याकारणाने मंत्री म्हणून ते येऊ शकतील. मात्र आता कालच्या बैठकीनंतर त्यांचं नेमकं काय निर्णय झाला हे अद्याप गिरीश, माहिती अगदी नाही. काही वेळासाठी थांबवती. आपल्यासोबत बजरंग सोनावणे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. सर, आपण बघतोय अखेर आता राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे. मात्र आधी दोनदा क्लीन चिट आणि आता राजीनामा मागितला जातोय. आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भात काय? बीड जिल्ह्यामध्ये घडलेली घटना अशी दुर्दैवी घटना आहे आणि काल तर आम्ही फोटो बघितल्यानंतर आमच्या हृदयाला पीळ पडणारे हे विषय आहे. बीड जिल्हा संतापानं उठलेला आहे. या अशा प्रकरणामध्ये कुणी कुणाला पाठीमागे घालणे किंवा कुणी कुणावर करण्यापेक्षा नीतिमत्तेनं सर्वांनी वागलं पाहिजे असं मला वाटतंय. पण हा जो विषय आहे तो कोण कुणाला क्लीन चिट देते, कोण कुणाचा राजीनामा बघतोय, एवढा वेळ कशामुळे कोण कशासाठी लावतोय हे कळत नाही. पण मला माझ्या मनाला एवढं पटतंय की बुद्धीनं सर्वांनी वागलं पाहिजे. मग त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचा जी सर्वस्वी अधिकार आहे, मग त्यांचं स्वतःच त्यांनी काय करायचं काय ना हा त्यांचा अधिकार आहे. पण या समाजाच्या दृष्टीनं ही जातपात नाहीये, ही सामाजिक दृष्ट्या सगळ्या बीड जिल्ह्याचं वातावरण खूप गढूळ झालेलं आहे. तर या सर्व गोष्टीमध्ये बीड जिल्हा जर शांत व्हायचा असेल तर सर्वांनी आपल्या बुद्धीला पटेल ते वागलं पाहिजे असं माझं मत आहे. त्याच्यामुळे एकदा राजीनामा खरंच झालाय का, खरंच मागितलाय का, खरंच मंजूर होते का त्या दिवशी आपण त्यावेळेस बोलूया. बरं, आणखी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो. फोटो आहेत, व्हिडिओज आहेत, पुरावे आहेत, हे वारंवार सांगितलं जात होतं. हा आरोप होत होता, ते समोर देखील येण्यासाठी तितका वेळ लागला नसता. मात्र आता जेव्हा माध्यमांमध्ये हे फोटो येतात, माध्यमांमध्ये हे व्हिडिओ येतात, त्यानंतर राजीनाम्याची मागणी केली जाते. या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? हेच तर आमचं दुर्दैव आहे ना. ज्या क्षणाला घटना घडली त्याच्यानंतर पोलीस असेल, SIT असेल, CID या दोन्ही तिन्हीकडे ज्यावेळेस तपास केला ते पहिल्या 2 तासाच्या आत जे पोलिसांनी तपासलं. त्याच्यानंतर 1-2-4 दिवसामध्ये परत पुन्हा CID आली, SIT आली. या सर्व लोकांना हे सगळे पुरावे 8 दिवसापूर्वीच सापडलेले. पण त्याला वेळ का लागला? एवढा वेळ जे ती पुरावे जर होते तर ती जर उघड केला असतं, यांनी प्रेस का घेतली नाही याच्यामध्ये पोलिसने, याचा काय अर्थ होतं? याचा अर्थ हेच आहे की कुणाला तरी वाचवण्यासाठी याचं असं केलेलं दिसतंय. त्याच्यामुळे हा विषय आहे. निश्चितच धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी. आपण बघतोय या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे, धनंजय मुंडे यांचा गेम ओव्हर झालाय का हा सवाल आहे. कारण आज धनंजय मुंडे राजीनामा देणार का हे बघणं अतिशय महत्वाचं असणार आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा आपण बघतोय तो म्हणजे काल सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे संतापजनक असे फोटो समोर आले. प्रत्येकाला थरकाप उडवणारे, प्रत्येकाचा थरकाप उडवणारे हे फोटो होते. आणि त्यामुळे केवळ मराठवाड्यातच नाही तर संपूर्ण राज्यात, संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली असल्याचंही आपण बघितलं. वातावरण तापलंय. मात्र महत्वाचा मुद्दा, गेले 3 महिने हे प्रकरण गाजतंय. गेले 3 महिने झालेले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाचा लढा सुरू आहे. मोर्चे निघाली, आंदोलनं झाली, आरोप प्रत्यारोप झाले. मात्र आता जेव्हा हे फोटो माध्यमांमध्ये समोर आले त्यानंतर हा क्रूरतेने कोणता कळस गाठलेला होता हे समोर आलेलं आहे. मात्र 3 महिन्यांमध्ये सुद्धा कारवाई का पुढे गेलेली नाहीये? अतिशय विकृत अशा मानसिकतेचे हे फोटो जे आहेत ते आपल्यापर्यंत आले. आणि आता या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्यात आलाय. मात्र या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी नेमकं काय म्हटलं तेही आपण बघूया. की याला लात मारून फडणवीस साहेब बाहेर काढा. त्यांनी हे ऐकावं. अजितदादांना सुद्धा मी कधी बोललो नाही आत्तापर्यंत. आणि त्या धान्याफाण्याचं तर आपण नावं नाही घेतलं, त्याला गिनी तर नाही मी. आणि त्या असली किती बोलतो, रोज बोलतो मी. पण काल मला वाटलं की आमच्या एका भावाचं जरी एवढी क्रूर हत्या केली तर फडणवीस साहेब तुम्हाला विनंती, याला लात मारून बाहेर काढा. आणि अजितदादांना सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही याला आता लात मारून बाहेर काढा, पण 302 मध्ये सुद्धा घ्यावं लागणार आहे. सुट्टी नाही, त्याच्या टोळीला पण त्याला पण. तर आपण बघितलं यावेळेस आता जरांगे पाटील यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहतोय. जरांगे पाटील आज सकाळपासूनच धनंजय देशमुख यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आणि यावेळेस धनंजय देशमुख ढसाढसा रडले असल्याचं आपण पाहिलं. मात्र महत्वाचा मुद्दा, जी मागणी गेले 3 महिने केली जाते ती म्हणजे वाल्मिक कराड
वाल्मिक कराडचा आका नेमका कोण हा सवाल उपस्थित झाला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांचं नाव समोर आलं. अंजली दमानिया असतील, करुणा शर्मा असतील, संजय क्षीरसागर असतील, सर्वांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आणि आता अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा हा मागण्यात आलाय. मात्र सर्वात महत्वाचा मुद्दा, काल एक बैठक पार पडली आहे देवगिरीवर. त्यामध्ये काय झालं ते आपण बघूयात. देवगिरीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यामध्ये 1.5 तास खलबत झाली आहे. फडणवीसांनी स्वतः धनंजय मुंडे यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. बीड हत्याकांडातील फोटोमुळे सरकारची प्रतिमा मलिन होतीये असं फडणवीसांचं यावेळेस म्हणणं आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा हे थेट आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. धनंजय मुंडे त्यामुळे आजच राजीनामा देणार का हे बघणं देखील अतिशय महत्त्वाचं. सध्या जर आपण बघितलं तर अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनामध्ये हा मुद्दा गाजण्याची शक्यता या आधीपासूनच व्यक्त केली जात होती आणि अखेर आता आपण बघतोय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी ही करण्यात आलेली आहे. सर्वात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर धनंजय मुंडे आज राजीनामा देणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आणि धनंजय मुंडे यांचा गेम आता ओव्हर झालाय का हा देखील मुद्दा महत्त्वाचा. मात्र आता सर्वांचे डोळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याकडे लागले, कारण गेले अनेक दिवस आपण पाहतोय अंजली दमानिया यांनी देखील पुरावे आहेत. त्यांनी तर या संदर्भात अनेकदा पत्रकार परिषद घेतली, धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले. याशिवाय आपण जर बघितलं तर धनंजय देशमुख अर्थातच जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत त्यांनी मोर्चे सुद्धा काढलेले होते आणि त्यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केलेले होते. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा अतिशय जवळचा संबंध आहे असंही सांगितलं जात होतं आणि वाल्मिक कराडला अटक झाली असली तरी मात्र धनंजय मुंडेंपर्यंत याचे धागे दोरे आहेत असं सांगितलं जात आहे. या संदर्भात अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून. गिरीश, आपण बघतोय एकंदरीत वाल्मिक कराड याच्यावर जरी कारवाई होत असली, जरी तो तुरुंगात असला तरी सुद्धा चौकशीचा फास जो आहे तो धनंजय मुंडे यांच्या भोवती आवळला जाणार असं सांगितलं जात होतं आणि आता अखेर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे. काय सविस्तर माहिती या संदर्भात? नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ज्या वाल्मिक कराड यांचं नाव आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी केली जात होती. मात्र धनंजय मुंडे यांना सातत्याने सरकारकडून कुठेतरी क्लीन चिट दिली जात होती. जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने राजीनामा घेणं योग्य नाही अशा पद्धतीचे वक्तव्य ही अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस असेल, सरकारमधील नेत्यांची मंत्र्यांची येत होती. मात्र काल जेव्हा फोटो आले संतोष देशमुख यांच्या हत्येचे, त्यानंतर या ठिकाणी देवगिरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा याशिवाय सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली. जवळपास 1.5 तास या सर्व नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि या चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी सगळ्याचा, या शासनाचा, या व्यवस्थेचा की राजीनामा अजून हवाय, अजून राजीनामा हवाय, इतकं सगळं बघून सुद्धा यांना राजीनामा हवाय. एक मुख्यमंत्री अशा मंत्र्याला बडतर्फ का नाही करू शकत? का अजित पवार यांना राजीनामाच द्यायला भाग पाडतात? यांना बडतर्फ करा, असा मंत्री नको, हे आदेश द्यायला 2 मिनिटं नाही लागली पाहिजेत. पण हे एवढे दिवस अक्षरशः म्हणजे मला प्रचंड लोकांचे मेसेजेस आलेत. सगळे लोक रडतायत, माध्यमं रडतायत, माध्यमांचे जे रिपोर्टर्स आहेत ते रडतायत आणि आपले शासन इतकं निष्ठुर झाले, इतकं अमानवीय झालं आता की त्यांना अजूनही राजकारण करायचंय, अजूनही राजीनामे घ्यायचे आहेत. मला खरंच सुचत नाहीये काय बोलावं, कारण असंख्य लोकांचे मेसेजेस आले आहेत, असंख्य लोकांचे, की रात्री झोप लागली नाहीये. त्या धनंजयचं सकाळी मला 2:30 वाजता मेसेज आहे, 2:30 वाजता, की ताई मला बघवत नाहीये हे सगळं, मी काहीतरी निर्णय घेणार आहे. तर मी त्याच्याशी सकाळी 7 वाजता बोलले की धनंजय असं करू नको, शांत राहा, तू स्वतःने इतकं तू संयमाने लढला, आता तरी शांत राहा आणि तुझ्यावर सगळ्या घराची जबाबदारी आहे. आता सगळी मुलं, सगळं कुटुंब तुझ्यावर अवलंबून आहे आणि तो रडतोय, माध्यमं रडतायत, रिपोर्टर्स रडतायत आणि शासनाला अजूनही वाट बघायची आहे त्यांच्या राजीनाम्याची. वाव वाव, मला काय बोलावं खरंच कळत नाहीये. कंटाळा आलाय मला या राजकारणाचा. राग येतोय, वीट येतोय, चीड येतेय, सगळं होतंय आणि मला असं वाटतंय की आता प्रेम,
भावना, संवेदना सगळ्या संपल्या आहेत या राजकारणाच्या. या सगळ्यांना याच्यात काय आहे हे माहिती होतं, याच्यात व्हिडिओज काय आहेत माहिती होतं, ऑडिओज काय आहेत माहिती होतं, पिक्चर्स बघितलेले होते. तरी एवढे दिवस त्या थर्ड क्लास कराडला, VIP ट्रीटमेंट त्या थर्ड क्लास कराडला, त्याला अजूनही स्पेशल चहा, जेवण, त्याला हातकड्या नाही. का नाही मला खरंच कळत नाही. राजीनामा जाऊ दे खड्ड्यात, मला नाही पडली आहे कशाची. मला असं वाटतंय या माणसाला बडतर्फ करा. 10 वर्ष संघटित गुन्हेगारी यांच्या माणसाने केली. आणि खरं तर मी आता थोड्या वेळात प्रेस कॉन्फरन्स घेणार होती आणि एक पुरावा दाखवणार होते, पण त्याच्या आधीच आता माध्यमांचे सगळ्यांचे मेसेजेस आले की नाही, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेण्याचे आदेश दिलेत. कसला राजीनामा? का मुख्यमंत्र्यांना एका वेळेस सांगता येत नाही की हा मंत्री मला नको? का सांगता येत नाही? आणि कधी या संवेदना या राजकारणात परत येतील? आता नाही करू शकणार आहे, कारण मला ते तयार करायला अर्धा तास हवा होता, पण झाला नाहीये. पण आता याच्या पुढे पुराव्याची खरंच गरज आमच्याकडनं ठेवू नका हो, खरंच आमच्याकडनं ठेवू नका. आम्ही सगळं शोधून तुमच्या पुढे मांडतो, पुरावे मांडतो. मग आधी म्हणे पुरावे मिळाल्याशिवाय राजीनामा नाही, मग सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा नाही. काय तुम्ही काय लॉर्ड लागलात आमचे? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, लोकप्रतिनिधींसारखे वागा. अजित पवार तुम्हाला सगळे सांगतायत, पुरावे दिलेत आणून, तरी सुद्धा तुम्हाला राजीनामे घेता येत नाहीत. बास झालं आता हे सगळं, बास झालं तुमचं घाणीचं आणि गलिच्छ राजकारण. नको या मला आता ह्याच्या पुढे, ते नको या मला. सगळे तसेच आहेत ना, सगळे तसेच आहेत. सगळ्यांना आपापल्या लोकांना वाचवायचंय. हे सगळे जण येणार, घाण करणार, पैसे काढणार आणि आपण बघत राहायचं सगळ्यांनी. वर काही बोलायचं पण नाही आहे ना. फोटो व्हायरल झाल्यानंतर आज मुख्यमंत्री सांगतात राजीनामा घ्यायला. एक्झॅक्टली. आणि हे मुख्यमंत्री जे गृहमंत्री पण आहेत, त्यांना माहिती नव्हतं, CIDने त्यांना सांगितलं नसेल की असे सगळे व्हिडिओ आहेत, असे सगळे फोटो आहेत, सांगितलं नव्हतं. तरी तुम्हाला एवढा वेळ लागतोय राजीनामा घ्यायला. तरी त्या कराडचा CCTV बंद होता जेलमधला, तरी त्याला सगळी सरबराई त्याची होत होती. काय समजता तुम्ही सामान्य माणसांना? समजता काय हे शासन? काय समजतं आम्हाला? आम्ही भिकारी आहोत, थर्ड क्लास लोक आहोत की आमचं चिडून कोणी गेलं तरी त्याच्यावर कोणी कारवाई नाही करणार? किती कंटाळा येतोय, राग येतोय मला सगळ्यांचा. आता मला नको राजीनाम्यावर प्रश्न. मला असं वाटतं या माणसाला उचलून फेकून द्या त्याला. बस, धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न, आज जरी त्यांनी राजीनामा नाही दिला तर अंजली दमानिया यांचा भूमिका असेल? मी पूर्ण महाराष्ट्राला आवाहन करेन, यांचं हे जे चाललंय ना सो कॉल्ड अधिवेशन, ते अधिवेशन करण्याच्या पात्रतेचे कोणीही मंत्री नाहीत. उद्या सकाळी जर आज यांचा आता राजीनामा नाही, बडतर्फ केलं गेलं नाही ना, पूर्ण महाराष्ट्राला जे लढले, जे जरांगे पाटील, अमुक तमुक जे लढले आणि जे सामान्य लोक लढले, सगळ्यांना माझा हात जोडून निवेदन आहे, उद्या सकाळी आपण अधिवेशनावर पोचायचं. यांचं अधिवेशन बंद पाडायचं, आपण बंद पाडायचं. बास झालं. ही लोकशाही नाही. लोकशाही लोकांची असते, लोकांसाठी असते. ही लोकशाही म्हणताच येत नाही. ही राजेशाही आहे आणि ही राजेशाही बंद पाडायची आपण. मी आव्हान करेन की उद्या सकाळपर्यंत, म्हणजे आज जर याचं हे बडतर्फीचे आदेश नाही आले तर उद्या सकाळी यांची संसद आपण बंद पाडायची. तुम्ही सुरुवातीपासून या प्रकरणात मोठे खुलासे केलेत, मोठे पुरावे, सबळ पुरावे दादांना दिले, अजितदादांना दिलेत आणि मुख्यमंत्र्यांना पण दिले, सगळ्यांना देऊन झाले. DG, ADG, CM, DCM, लोकायुक्तानं लिहिलं, ECIला लिहिलं, CJनं लिहिलं, आणि काय करणार? तरी त्यांना काही फरक पडत नाही. घोटाळे काढले, चौकशीचे आदेश नाहीत, काही नाही. कारण सगळ्यांना पैसे खायचे,
हा खातोय थोडे, मग ते थोडेच पैसे आहेत, मी थोडे जास्त खाईन, हे जे सगळं चाललंय ना, आता सामान्य माणसाने करायचं काय? कष्ट करतो आपण, सगळेजण कष्ट करतो, कष्ट करून पैसे मिळवतो, 30% टॅक्स भरतो आणि हा टॅक्स हे सगळे खाऊन टाकतात. उठतो तो खाऊन टाकतो, उठतो तो आपल्याला मारतो, चिरडतो, खून पाडतो, पोलीस स्टेशनमध्ये जातो, पोलीस दखल घेत नाही. पोलिसांना पण हफ्ते पाहिजेत, अमुक पाहिजे, हे लोक खंडणी मागणार. लोकांनी बिझनेस करायचे कसे? तिथल्या लोकांचे मला मेसेज आहेत की आमच्याकडनं हफ्ते मागितले जातात, खंडणी मागितली जाते. पोलीस स्टेशनमध्ये गेलं, पोलीस रेकॉर्ड करत नाहीत. आपल्याला ना सिस्टमिक सुधार करण्याची गरज आहे, अख्ख्या सिस्टमला नीट करण्याची गरज आहे, सगळ्यांची डोकी ठिकाणावर आणण्याची गरज आहे. असा देश आपण आपल्या मुलांसाठी ठेवणार का? हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे, प्रत्येकाने. आणि लढायला शिकायला पाहिजे. घरात नका बसू. काय उखाडणार आहे ती माणसं? काल ते धनंजय मुंडे म्हणतायत की माझ्या विरुद्ध जे जे बोलले त्यांना मी नीट धडा शिकवेन. शिकवा, मी तुम्हाला ओपन चॅलेंज देते. मला जो धडा शिकवायचा शिकवा, जो जे करायचंय करा. असेल हिंमत तर बघू आपण. सगळ्यांविरुद्ध लढण्याची ताकद ठेवते, मी ताकद ठेवते. तुम्ही सबळ पुरावे दिले होते मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आश्वासित केलं होतं की मुख्यमंत्र्यांसोबत भेटून या प्रकरणात पूर्ण जो सोक्सो लावला जाईल तो एकत्रित केला जाईल, पण अजूनही टोलवाटोलवीच पाहायला मिळते. ते टोलवाटोलवीच करणार, त्याच्याकडनं अपेक्षाच का ठेवायची? का अपेक्षा ठेवायची की ते धनंजय देशमुखला न्याय देतील? का अपेक्षा ठेवायची की त्या मुलांना, सगळेजण गेले होते सीएमना भेटायला, खरं सीएमनी त्यांच्या घरी जायला हवं होतं, त्यांच्या घरी जाऊन घ्यायला पाहिजे होतं, पण नाही गेले कोणी. ते नाही गेले. का नाही गेले? आणि त्यांना आश्वासन तिथे गेल्यानंतर तरी दिलं होतं की आम्ही त्या मुलांची, म्हणजे तुम्हाला न्याय देऊ. असा न्याय 3 महिने लागतात तुम्हाला, आणि हे सगळं तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं. 10नी प्रत्येक त्यांच्या मीटिंगमध्ये हे सगळं जेव्हा मांडलं होतं, कारण त्यांनी ते व्हिडिओज कदाचित बघितलेले होते, कारण हे व्हिडिओ कुठल्या तरी एका ग्रुपवर टाकलेले होते. आणि तरी आता डायलॉग सुचतात त्यांच्या पब्लिक मीटिंगमध्ये. हा माणूस डायलॉग्स मारतो आणि एवढं माहिती असून त्या थर्ड क्लास परत धनंजय मुंडेंना भेटायला जातो 2-2 वेळा. हे यांचं राजकारण. बास यार, बास. आता खरंच माझ्याच्या नाही बोलवणार, प्लीज नको बोलूया. तर आपण बघितलं, अतिशय संतापजनक ही घटना आहे. खरं तर या प्रकरणात काय बोलावं नेमकं हे सुद्धा कळत नाहीये, इतकी संतापजनक ही घटना. आणि आत्ताच आपण बघितलं, अंजली दमानिया यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. त्या सुद्धा भावुक झालेल्या होत्या, अश्रू अनावर झालेले होते. आणि कुणाचेही अश्रू, ज्याला हृदय आहे त्याचे अश्रू अनावर होतील, अशीच ही घटना म्हणावी लागणार आहे. आजच राजीनामा खरं तर दिला जाणार का, हा महत्वाचा मुद्दा आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे हे फोटो आणि व्हिडिओ या आधीच पुरावे स्वरूपामध्ये समोर आलेले होते, तरी सुद्धा राजीनामा मागण्यास इतका उशीर का? या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत स्वतः करुणा मुंडे फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत. करुणाताई, अतिशय धक्कादायक घटना, संतापजनक फोटो समोर आले. आपण वारंवार आरोप केलेले होते आणि आता राजीनामा मागितला जातोय. आपण 3 तारीख सुद्धा सांगितली होती. आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भात? माझी सूत्राकडून माहिती अनुसार काल राजीनामा झाला पाहिजे होता, पण जसं की मी माध्यमाशी सांगितलेलं आहे की हे लोकांना बघायचं होतं किती प्रेशर आहे, काय प्रेशर आहे. जरी हे प्रेशर वाढला ना होता आणि हे जे फोटो व्हायरल झालेले आहे चार्जशीट मधून, तो बहुतेक राजीनामा और पुढे ढकलू शकत होता. तरी पण काल रात्री फोटो व्हायरल झालेले आहे सगळीकडे. त्याच्यासाठी आज हे लोकांना निर्णय घ्यावा लागेल. और 100% जसं की मी शब्द दिला होता की आज किंवा 2 दिवसामध्ये 100% होणारच आहे, तो 100% 2 दिवसामध्ये राजीनामा होतील. निश्चितच. मात्र या आधीच आरोप केले जात होते, पुरावे आहेत सांगितलं जात होतं, तरी सुद्धा एवढा मोठा कालावधी नेमका का घेतला गेलाय राजीनामा मागण्यासाठी? या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? आणि केवळ राजीनामा मागून हे सर्व काही थांबणार आहे का? राजीनामा फक्त राजीनामा मागून काय थांबणार नाही है ना. राजीनामा दिला ते कशासाठी की त्यांना VIP ट्रीटमेंट नाही मिळाली पाहिजे. जे पूर्ण चौकशी आहे, हे लोकांना जे फाशीची सजा द्यायची आहे
ते प्रॉपर पद्धतीने होय, त्याच्यासाठी राजीनामा पाहिजे. पण जसं की धनंजय मुंडेंनी स्वतः सांगितलं होता की हे लोकांना जे कोणी दोषी असेल है ना, तर त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे. आणि वाल्मिक कराडांनी स्वतः सरेंडर होताना स्वतःच्या तोंडातून सांगितला होता की ज्या कोणी दोषी असेल त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे. तो आता हे लोकांची मागणी पूर्ण करा. क्योंकि तुम्ही बघितलेलं आहे की जसं की कल एक फोटो बघितलेला आहे मी की मृत्यूपेक्षा जास्त घाणेरडे फोटो जे संतोष भाऊचे तोंडावर ते लघवी करत आहे. इतकी नीचपणे कृत्य करता हे लोक. आणि मी तो देवेंद्र साहेबांनी अशी मागणी करणार की हे 10 के 10 जे आरोपी आहे त्यांना बीडमध्ये सगळ्यांच्या समोर उभे करा आणि तुम्ही त्यांच्या तोंडावर लघवी करवा. माझी अशी मागणी राहील. निश्चितच जसं आपण म्हणालात अगदी विकृत अशी मानसिकता आहे. त्यांना मारलं जातंय आणि ते जे आरोपी आहेत ते त्या ठिकाणी खळखळून हसताना आपल्याला दिसताय. इतके संतापजनक फोटो समोर आले आणि त्यानंतर आता केवळ राजीनाम्याची मागणी केली जाते. तुम्हाला काय वाटतं, तडकाफडकी काही निर्णय घ्यायला हवा होता किंवा आता जी प्रोसेस सरकारकडून या ठिकाणी केली जाते ती योग्य आहे? आपल्याला काय वाटतं या संदर्भात? नाही, ज्या दिवशी हे सगळं आला होता बाहेर आणि ज्या वेळे लोकांनी मागणी केली होती तो नैतिकताचे आधारवर त्या दिवशीही द्यायला पाहिजे होता राजीनामा, पण दिला नाही. धनंजय मुंडेंनी दिला नाही. आणि जे सत्ताधारी लोक आहे त्यांना, सत्ताधारी लोकांना धनंजय मुंडेला वाचवायचं आहे तर ते वाचवायचे कृत्य करत आहे. आता पण 2 दिवस अगोदर घेतला गेलेला आहे. जे माझी माहिती आहे ते 100% खरी आहे. पण हे सगळं जे आहे ते लोकांचं किती प्रेशर आहे त्याच्यावरती सगळं. जरी काल विधान भवनामध्ये कोणी आवाज उचलला नाही होता तो बहुतेक और पुढे ढकलू जाऊ शकत होता ये राजीनामा. निश्चितच धन्यवाद करुणाताई, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी. एकंदरीत आपण बघितलं धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या होत्या आणि त्यांनी खरं तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी फार पूर्वीपासून लावून धरलेली होती. मात्र आता क्रौर्याची परिसीमा खरं तर ओलांडण्यात आलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. आणि त्यानंतर आता सरकारकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. मात्र केवळ राजीनामा पुरेसा आहे का, हा महत्वाचा मुद्दा सध्या उपस्थित केला जातोय. कारण अंजली दमानिया यांची देखील प्रतिक्रिया आपण बघितली आणि अंजली दमानिया यांनी अतिशय गंभीर अशी भूमिका जी आहे ती या प्रकरणामध्ये घेतली असल्याचं आपण पाहिलंय. देवगिरीमध्ये काल बैठक झाली आहे, महत्वाचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये 1.5 तास देवगिरीवर खलबत झाली असल्याचं बघायला मिळालं. एकंदरीत फडणवीसांनी स्वतः धनंजय मुंडे यांच्यासोबत चर्चा केली असल्याचं देखील पाहायला मिळतंय. बीड हत्याकांडातील फोटोमुळे सरकारची प्रतिमा मलिन होतीये असं सुद्धा फडणवीसांनी यावेळेस म्हटलंय आणि राजीनामा देण्यास सांगितलंय. थेट धनंजय मुंडे यांनी उद्याच म्हणजे आज राजीनामा द्यावा हे आदेश फडणवीसांनी दिले. धनंजय मुंडे त्यामुळे आज राजीनामा देणार का हे बघणं अतिशय महत्वाचं असणार आहे. मात्र सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे 3 महिन्यांचा कालावधी उलटलेला आहे. 3 महिने झालेत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आणि त्यानंतर आता राजीनाम्याची मागणी केली जाते.